विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानवे पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की जय सद्गुरु लक्ष्मण गिरिजी महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय बोलो रे भाई सब संतों की जय विठ्ठल 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 काया वाचा मने झाला विष्णुदास काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितना विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जगज्जालपालं कचत्कण्ठमालं शरच्चन्द्रभालं महादैत्यकालं नभोनीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहं व्रजजनप्रियतं बालमुकुन्दं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे केसरतिलकं कृष्णवर्णं केसरतिलकं कृष्णवर्णं
राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे रंगा येवो श्रीरंगे रंगा येवो श्रीरंगे येवो श्रीरंगे रंगा येवो श्रीरंगे हा विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई किठाई माझे कान्हाई कृष्णाई रंगा येवो श्रीरंगे रंगा येवो श्रीरंगे हो विठाई किठाई माझी कृष्णाई कान्हाई विठाई किठाई माझी कृष्णाई कान्हाई रंगा येवो रंगा येवो रंगे येवो रंगे येवो रंगे श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल 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 काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधित ना विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. ते लेकर जरा गप्प बसवावर कार्यकर्ते मंडळी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता घेतलेला अभंग. जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महंता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा अतिशय गोड सर्वांच्या पाठातील परिचयातील मार्मिक महत्वाचं चिंतन प्रत्येक जीवाच्या सफलतेकरिता सांगणारा उपदेशपर प्रकरणातील 3 चरणाचा गोड आणि सुंदर असा अभंग सेवेकरिता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. पवित्र पावन गोदावरी मातेच्या तीरावर वसलेलं हे छोटंसं गाव मातुरठाण या भूमीमध्ये या ग्रामामध्ये श्री विठ्ठलाच्या माऊलीच्या तुकोबरायांच्या त्याच पद्धतीनं योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज परमपूजनीय गुरुवर्य रामगिरीजी महाराज या साधू संतांच्या निस्सीम अशा कृपेतून आणि त्याच पद्धतीनं सद्गुरू परमपूजनीय लक्ष्मणगिरीजी महाराज आणि त्याचप्रमाणे आंबेगड महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा सकल साधू संतांच्या आशीर्वादानं अगदी सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदानं नियोजित आयोजित झालेला हा 7 ते 8 दिवसाचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा सुंदर कीर्तनाचा गजर आनंदाचा सोहळा. आजची ही 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्प पामराच्या वाट्याला या ठिकाणी येते. तुमचं ऐकत नाही का ते लेकरू कुणाचंच? काय नाव काय त्याचं? आजी आजी मारू नका, गोडीत सांगा. ते इथं एवढा दांगुडा घालताय म्हटलं ते वा घरी ऐकत नसेल ती कोणालाच, आम्हाला ऐकत नाही म्हणलं. आता बसल का शांत? बसते ना? बरं 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला येते. संपूर्ण ग्रामस्थ मंडळांच्या आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे मामाश्री माझ्यापर्यंत पोहोचवतात. त्यांचे मनस्वी आभार. आयोजक संयोजक नियोजक कमिटी मंडळ सर्वांचे मनस्वी आभार. 7 संगत करण्यासाठी आपल्या श्री क्षेत्र सरला बेटाचे विद्यार्थी वृंद या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये गोड मृदंगाची साथ करण्यासाठी
आपल्या परिसराचं भागाचं भूषण असलेले मृदंग विशारद आमचे उद्धव बापू या ठिकाणी असतील. दादांचे मनस्वी आभार. गोड अशी पोषक अशी मृदंगाची साथ मला या ठिकाणी करतात. इकडे गान गंधर्व मंडळी, त्यामध्ये गोड गळ्याचे मालक, गोड गळ्याचे धणी आमचे काल ज्यांची सुंदर सेवा तुम्ही श्रवण या ठिकाणी केली, आदरणीय आमचे मोठे बंधू गोरखजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे देखील मनस्वी आभार. इकडे आमचे मामाश्री असतील, त्यांचे मनस्वी आभार. इकडचे गायनाचार्य हरिभक्तीपरायण श्रीकांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे देखील मनस्वी आभार. ग्रामस्थ भजनी मंडळी टाळाची गोडसाथ करण्यासाठी उपस्थित आहे. इकडे आमच्या सगळ्या गवळणी आहेत, कुणी बहिणाबाई, कुणी जनाबाई, कुणी मुक्ताबाई, हां सगळ्याच मुली अगदी दिदी छान उभ्या आहेत, त्यांचे देखील मनस्वी आभार. गोड आमचं महिला मंडळ असेल, विनेकरी दिदी असेल, तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन. श्रोते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वच तुम्ही या ठिकाणी वारकरी मंडळी, तुमच्याही चरणी विनम्र भावानं वंदन आहे. महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, आबाल असतील, वृद्ध असतील, सर्वांची मोठी गोड उपस्थिती. आणि आपल्या या 7 ते 8 दिवसाच्या संपूर्ण सप्ताहाचं प्रक्षेपण करणारं गोड असं यूट्यूबचं चॅनल आपल्याकडे आहे, JTV मराठी न्यूज. आदरणीय चंद्रभान भाऊ जारवेकर या ठिकाणी असतील, जोरवेकर या ठिकाणी असतील, भाऊंचे देखील मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. आणि गोड अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी आज आपल्यासाठी उपस्थित आहे. आपल्याच परिसराचं भागाचं भूषण नवे तर अगदी इतरही जिल्ह्यांमध्ये जाऊन ज्यांच्या सिस्टीमची सेवा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते, पाहायला मिळते. आदरणीय परमार्थ प्रेमी गोड असं संप्रदायाला मिळालेलं रत्न आहे, वैभव आहे. कारण सिस्टीमसुद्धा ही घ्यायची कोणी हे सुद्धा महत्त्वाचं आहे बरं का. हां नाहीतर सिस्टीम अनेक प्रकारच्या पाहायला मिळतात, कुठली डीजेची असते, कुठली ऑर्केस्ट्राची असते. हां त्यातल्या त्यात सप्ताहाची सिस्टीम लावण्याची पद्धत ही वेगळी असते आणि त्याचा पुरेपूर अभ्यास आमच्या आदरणीय श्यामदादांचा या ठिकाणी आहे. गोड अशी साथ कायमस्वरूपी या ठिकाणी मिळते, तशी आजही आहे. दादांचे देखील मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. संपूर्ण वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन. अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतकरणानं क्षमा असावी. आणि कुणाचं राहिलं असेल नाव घ्यावंच असं वाटत असेल तर येऊन सूचना करा, घेण्याचा प्रयत्न करेल. उर्वरित संकल्पित वेळेमध्ये एक अभंगाला स्पर्श करण्याचा प्रामाणिक प्रयत्न. निवडलेला अभंग माझ्या तुकोबरांचा आहे. तुकोबराय आदी करून सकल संत, तुम्हाला आम्हाला एक वरदान स्वरूपानं प्राप्त झाले. एक महाराष्ट्राला मिळालेलं वैभव, एक महाराष्ट्राला मिळालेलं वरदान. म्हणजे संत आहेत म्हणजे भक्त आहेत. कारण ज्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला येतो ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. कबीर महाराज त्याचं गोड चिंतन करतात. तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर और क्रूर. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेत, जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, पुण्य देश. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. ती भूमी ही धन्य आहे, तो देशही धन्य आहे. अर्थात लक्ष्मण गिरीजी महाराजांसारख्या सद्गुरूंसारखा अगदी कृपेचा हात तुमच्या आमच्या मस्तकावर जर आपल्याला उपलब्ध होत असेल, मी तर म्हणते आपल्या गोदावरीच्या तीरावरची जेवढी काही गावं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आमचा भाऊंचा मगाशी विषय झाला की थेट नाशिक ते पैठणपर्यंत प्रत्येक गोदावरीच्या गावामध्ये
कुठल्या ना कुठल्या रूपानं संतांची एक प्रतिमा तुम्हाला आम्हाला भासते, संतांची एक ओळख तुम्हाला आम्हाला नव्यानं परत 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 या ठिकाणी होत राहते. मग सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आणि सद्गुरू गंगागिरीजी महाराजांसारख्या सुद्धा संतांना ज्यांनी उपदेशपर काही मार्गदर्शन या ठिकाणी करावं असे तुमच्या गावामध्ये ज्यांचा वास या ठिकाणी झालाय असे सद्गुरू लक्ष्मणगिरीजी महाराज या ठिकाणी असतील. आणि अशा या अधिकारी संतांची जर छाया तुम्हाला आम्हाला उपलब्ध होत असेल, प्राप्त होत असेल, तर खरंच आपल्यासारखा भाग्यवान आपणच आहोत, आपल्यासारखे नशीबवान या ठिकाणी आपणच आहोत. म्हणून वेळोवेळी जेवढं काही आयुष्य भगवंताच्या कृपेनं तुम्हाला आम्हाला मिळालंय अशा या सद्गुरूंच्या सेवेमध्ये आम्ही खर्च या ठिकाणी करायला पाहिजे. अगदी साधू संतांच्या संगतीमध्ये आम्ही जाल तर खूप मोठ्या प्रमाणात त्या संतांच्या संगतीचा लाभ, त्याची फलश्रुती तुम्हाला आम्हाला वाचायला मिळते, पाहायला मिळते. कारण संतांना जीवाला एक चांगली दशा मिळवण्याकरिता संत या ठिकाणी येतात. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी किंवा मग उद्धरय जन जड जीवा, उद्धरय जन जड जीवा, उद्धरय जन जड जीवा, उद्धरय जन जड जीवा. अवतार तुम्हादराया कारण, उद्धरय जन जड जीवा, उद्धरय जन जड जीवा, उद्धरय जन जड जीवा. अवतार तुम्हादराया कारण, उद्धरय जन जड जीवा, उद्धरय जन जड जीवा, उद्धरय जन जड जीवा, उद्धरय. जड जीवाच्या उद्धाराकरिता संत या ठिकाणी येतात. कारण 3 जणांचं येणं आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीनं आहे. देवाला इच्छा असून येता आलं नाही, जीवाला इच्छा नसताना यावंच लागतं. पण संतांचं येणं मात्र स्वइच्छेनं आहे, जाणं सुद्धा स्वइच्छेनं आहे. मग इथे आम्ही आलो कशासाठी त्याचं कारण संत सांगतात. झाडू संताचे मार्ग, आड राणी भरले जग, उच्चिष्टांचा भाग शेष उरले ते सेवो. संतांचं येणं एका विशेष कर्मासाठी, कामानिमित्तानं या ठिकाणी होतंय. आणि ते महत्त्वाचं एक कारण या ठिकाणी संत सांगतात की या जड जीवाचा उद्धार कशा रूपानं होईल याची तळमळ संत वारंवार या ठिकाणी व्यक्त करतात. मग संतांच्या संगतीला आम्ही जाल तर पदोपदी पावलोपावली संतांचं मार्गदर्शन मज निरंतर जागविती. पदोपदी कुठलीही समस्या येऊ द्या, कुठलाही प्रश्न निर्माण होऊ द्या, त्या प्रश्नाचं समाधान, त्या प्रश्नाचं उत्तर संतांकडे गेल्यानंतर आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. क्षेत्र कुठलंही असू द्या, तुम्ही राजकारण करताय पण संतांची संगती तुमच्याकडे असेल तर तुमचं राजकारण सुद्धा सफलतेकडे जाणार आहे. तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तिथे जर कुठली समस्या आली तर संतांचा संघ जर तुम्हाला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा संत मार्गदर्शन करतात. राजकारणामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आणि धर्माच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा पदोपदी मार्गदर्शन करणारं एकमेव पात्र जगाच्या पाठीवर जर कुठलं असेल तर ते संत नावाचं पात्र या ठिकाणी आहे. भगवान प्रभू रामचंद्र एक आदर्श राजा झाले कारण वशिष्ठ ऋषींसारख्या सद्गुरूंचं मार्गदर्शन, संतांचं मार्गदर्शन जीवनामध्ये घेऊन केलेलं ते राजकारण आहे. राजा जनकाला सुद्धा अष्टवक्र मुनीचं मार्गदर्शन मिळालं, त्यांना त्यांचं राजकारण करताना सुद्धा संतांची साथ मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एवढं अजरामर झालं कारण आम्ही किती थाटामाटात आजही प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक कोरी वसस्थानच्या छत्रपतीनं निर्माण केलं. अशा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजकारण्याला सुद्धा, राजाला सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांसारख्या संतांचा हात त्यांच्या मस्तकावर आहे. या अशा संतांची संगती करून केलेला राज्यकारभार, केलेलं राजकारण त्या ठिकाणी आहे. राजकीय क्षेत्र झालं. शिक्षण क्षेत्राबाबत सांगतायत अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली पाटी, तैसे तुम्ही संत जगे क्रिया करुणी दाविती अंगी. अर्भक माने कसलंही ज्ञान नाही, कसल्याही प्रकारची समज नाही. शाळेमध्ये पहिला दिवस वर्गामध्ये बालक जाऊन बसलं, अक्षराची त्याची अद्यापही ओळख झालेली नाही. मग शिक्षक जसे त्याला शिकवतात की अ आईचा अ असा असतो,
एकाचा एक असा असतो. मग ज्या दिवशी अक्षराची बालकाची ओळख होते त्या दिवशी या दोघांची ओळख होण्याचं माध्यम त्याचे सर त्याचे शिक्षक त्या ठिकाणी आहेत. अशा प्रकारानं कार्य साधू संतांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये केलंय. तैसे तुम्ही संत जगी क्रिया करुणी दावीत अंगी. अज्ञानी समाजाला ज्ञानाकडे नेण्याचं घेऊन जाण्याचं काम संत आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी करतात. विठ्ठल 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 आर्थिक क्षेत्राबद्दल मोलाचं योगदान संत करतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. क्षेत्र कुठलाही असू द्या हो, पण संतांची संगती संतांचा हात धरून जर आम्ही त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत राहिलो तर निश्चित संतांची कृपा संतांचा आशीर्वाद आम्हाला मुलाचा या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच पद्धतीनं जे आध्यात्मिक भक्तीचं क्षेत्र वारंवार संत या जीवाकडे आग्रह करतायत की बाबा देवी दिला देह भजना गोमटा. प्रमाण सर्वांच्या परिचयाचं आहे, पण कधी काळी ते आम्ही आचरणात आणलं का हे फार महत्वाचं आहे बरं का. मग देवानं देह जर भजनाकरिता दिलाय तर इथे आल्यानंतर भजन आम्ही प्रामाणिकपणानं इमानदारीनं आम्ही करतोय का याचं प्रत्येकानं आपापलं परीक्षण या ठिकाणी करायचंय. मग जे जीव अज्ञानाकडे चाललेत, जे जीव संसाराच्या आकर्षणाला बळी पडले, अशा या जीवांकरिता संतांनी येणं केलंय. आणि या अशा अज्ञानी लोकांना, या अशा जड जीवांना उद्धाराचा मार्ग सांगण्याचं मोठं महान कार्य संत आपल्यासाठी या ठिकाणी करतायत. मग संतांनी तुम्हाला आम्हाला वेळोवेळी भानावर या ठिकाणी आणून दिलाय. बाबा असा जडाच्या जीवाच्या सेवेमध्ये व्यर्थ आयुष्य तुझं वाया घालवू नको. तुझं येणं इथं भजन करण्यासाठी झालंय आणि भजन करून त्याच्यापर्यंत जाण्यासाठी या ठिकाणी झालंय. तर हेच काम आणि हेच कर्म तुला जन्माला आल्यानंतर करावं लागेल. मज निरंतर जागविती या पद्धतीनं सुद्धा संत तुम्हाला आम्हाला जाग करतात. पण संतांचा सांगणं आम्ही एका कानानं ऐकतो आणि एका कानानं सोडून देतो बरं का. संतांचं सांगणं आम्ही एका कानानं ऐकलं, एका कानानं सोडून दिलं. पण भक्ती विना गेला अधोगती असं म्हणणारे श्री संत नाथ महाराज या ठिकाणी सांगतात, बहुता सुकृते नरदेह लाधला. खूप मोठ्या पुण्याईनं तुला जर मनुष्य जन्म मिळालाय तर असा भक्ती विना तू अधोगतीला जाऊ देऊ नको, घालवू नको. अर्थात भक्ती करणं ही मेन महत्त्वाचं कर्म कार्य या जन्माला आल्यानंतर या ठिकाणी सांगितलंय. मग त्याच अनुषंगानं तुकोबरायांचं देखील आज तुम्हाला आम्हाला सांगणं या ठिकाणी असं झालंय की जीवाच्या अर्थात जडाच्या सेवेमध्ये व्यर्थ आयुष्य तुझं वाया घालवू नको. आता बऱ्यापैकी लोकांचं असं आयुष्य जगण्याची पद्धती तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांचीच बरं का, सगळ्यांचीच जीवन जगण्याची एक पद्धती आपल्याला अशी पाहायला मिळते की जन्माला आला, खेळण्यात काही काळ घालवला, थोडासा मोठा झाला, शाळेमध्ये गेला, तेव्हा तर अज्ञानीच असतो माणूस, त्यात काय विषय नाही. थोडासा शहाणा झाला, कॉलेजचं वारं लागलं. कॉलेजचं वारं लागलं की बऱ्यापैकी माणूस भरकटला जातो, यात अजिबात शंका नाही. झालं तिथून काही अनुभव पदरी पाडून घेतल्यानंतर थोडासा शहाणा झाला, लगेच लग्न झालं. लग्न झाल्यानंतर लेकरं बाळं झाली, परत त्यांची शिक्षणं चालू झाली, परत त्यांना लहानाचं मोठं करायचं, परत लहानचे मोठं लेकरं झाली की परत त्यांची लग्न करायची, परत त्यांची लग्न झाल्यानंतर झालं व्यवस्थित चाललं तर बरं आहे, नाही तर वाढवाच कोटाने होतात बरं का. अशा पद्धतीनं तुमचं आमचं एकंदरीत जीवन आपण या ठिकाणी संपूर्ण अशा पद्धतीनं खर्च या ठिकाणी करतो. मग हा सगळा वृत्तांत, हा सगळा जेव्हा प्रकार घडत असतो तेव्हा तुम्ही आम्ही भक्ती करण्यासाठी वेळ कुठे शिल्लक ठेवतो, तेव्हा तुम्ही आम्ही परमार्थ करण्यासाठी वेळ कधी शिल्लक ठेवतो, हे फार महत्त्वाचं लक्ष देऊन निरीक्षण करण्याचं विषय आहे, प्रकरण आहे बरं का. मग तुम्हाला आम्हाला हे सगळं एकंदरीत करत असताना भक्तीसुद्धा, भक्तीचा साठा ठेवावा लागेल, परमार्थाचा साठा ठेवावा लागेल.
भगवंताचं नामचिंतन करत करत हे सगळं करावं लागेल, तेव्हा कुठे तुमची आमच्या चांगल्या पद्धतीनं गती तुम्हाला आम्हाला काहीतरी एक विशेष पद्धतीची हातील या ठिकाणी लागेल. पण एकंदरीत जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये जर तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहिलं तर फक्त आणि फक्त संसारासाठी समर्पण करणारा जीव तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो. आणि भक्तीला परमार्थाला सुरुवात केली ती कधी, गाडी निघून गेल्यावर वर हात केला बरं का. तुमच्याकडे कधी करतात हात कधी करायचा, गाडी हाती लागावी असं वाटत असेल तर. गाडीचा टायमिंग माहीत आहे, गाडी येण्याचा आता अंदाज आहे. 5 मिनिट अगोदर माणूस असा रोडच्या कडीला उभा राहतो बरं का. ज्याला खरंच गाडी हाती लावायची आहे ना, तो काय करतो तर अंदाज घेतो, आता 2-5 मिनिटात गाडी येणार आहे आणि वर हात करायच्या तयारीमध्ये मला उभं राहावं लागेल. अशी ही शहाणी माणसं जीवन जगत असताना सुद्धा ज्या घडीला ज्या क्षणाला भक्तीचं परमार्थाचं देवाचं संतांचं महत्त्व कळालं त्याच क्षणापासून उरले ते हरी तुम्हा समर्पण या भावनेनं. जे मागे झालं ते आता मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुकोबराय म्हणतात. मागे काय वाया गेलं, काय हातातून निघून गेलं त्याचा पश्चाताप करण्यात वेळ वाया घालवू नका. आता या क्षणाला जर संगतीचं संतांच्या कृपेचं महत्त्व कळालंय तर आता याच क्षणापासून या दिवसापासून आम्हाला लक्ष्मणगिरीजी महाराजांसारख्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये समर्पित व्हायचंय, देवाच्या सेवेमध्ये समर्पित व्हायचंय, त्याची भक्ती करायची आणि संतांची कृपा या ठिकाणी मिळवून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं इथं येणं कशासाठी झालं याचं स्मरण संत वेळोवेळी तुम्हाला आम्हाला करून देतात. त्याच अनुषंगानं तुकोबराय तुम्हाला आम्हाला भक्ती मार्गात एक गोड असं मुलाचं मार्गदर्शन या ठिकाणी करून जातात की विशेष अशा पद्धतीनं जडाच्या जीवाच्या सेवेमध्ये तुझं जीवन समर्पित करू नको. कारण जडाच्या जीवाच्या नादी जर लागला म्हणजेच संसाराच्या नादी जर तू या ठिकाणी लागला तर संसार हा एक असा वृक्ष आहे ज्याला फळ नावाची गोष्ट येत नाही. मौली ज्ञानोबराय सांगतात की फळच काय त्याला वास घ्यायला फूल सुद्धा येत नाही बरं का. असा वृक्ष आहे संसार नावाचा, ना फळ येतंय ना फूल येतंय, हाती काही एक शिल्लक राहत नाही. कोरोना काळात अनुभवायला मिळालं. संसारातली लोक आली का कामाला? तुमच्यापैकी झालता कुणाला? नाही. आता टाळ घेऊन उभं राहता म्हणल्यावर कसं काय कोरोना येईन त्यांच्याकडं? तुमच्यापैकी अहो देवाशिवाय कुणीच आठवलं नाही त्या काळात. जी बायको इतकं प्रेम करत होती तिनं खायचं ताट लोटायला 10 फुटाचा बांबू आणला होता बरं. तुमच्याकडं असंच होतं ना. हा संसाराचा परिणाम मरणांत प्रसंगात तुम्हाला आम्हाला अनुभवायला मिळणार आहे. मग संतांचा आग्रह झालाय, संतांचं सांगणं झालंय का ज्या संसाराचं काहीच फळ हाती लागणारं नाहीये अशा संसारासाठी किती किती कुटाने करतो. याच्या डोक्यातली टोपी त्याच्या डोक्यात घालतो, सगळ्यांच्या डोक्यातल्या काढून तुझ्या डोक्यात घालतो, अशा लबाड्या करतो तो संसार कमवतो. काही एक अर्थ नाही. अशा लबाड्या करून जर पाप तू पदरी पाडून घेतो अर्थात तेही कर्म भोगावं लागेल आणि एवढं करून जो संसार केला त्याचंही काही हाती लागणार नाहीये. अशा अंधकारात जीवानं जगू नये याच्यासाठी संतांचं येणं झालंय. संत तुम्हाला आम्हाला सावध या ठिकाणी करतात. गोड अशा पद्धतीचं संतांचं जीवन आणि संतांचं मार्गदर्शन तुम्हाला आम्हाला प्राप्त झालंय, मिळालेलं आहे. मग अशा या पद्धतीनं जर संसारापासून काहीच हाती लागणार नाहीये तर याची सेवा करू नका. संतांचा आग्रह तुमच्या आमच्याकडे झालाय. जळी बुड बुडे देखता देखता क्षण न लगे दिसे नाती, क्षण न लगे दिसे नाती, तैसा हा संसार पाहता पाहता. गारुड्याचा खेळ. माझा आवाज खराब आहे बरं का, थोडंसं सांभाळून घ्या, नाही तर हाय व जायचं दै व जायचं, ते गाण्याच्या नादात बोलणं बनवायचं. गारुड्याचा खेळ दिसे क्षण भरी, तैसा हा संसार दिसे खरा. अगदी त्या खेळाप्रमाणे संसार. कटपुतली आहोत तुम्ही आम्ही, तो खेळया जसा तुम्हाला आम्हाला नाचवणार तसा तसा हा जीव नाचला जाणार. मायेच्या अधीन तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी आहोत.
पण या मायेवर विजय मिळवला तो माझ्या साधू आणि संतांनी. आणि मग आम्हाला सुद्धा जर विजय प्राप्त करायचा झाला तर त्यांच्या मार्गानं चालावं लागेल. न पडे गुंता कोठे काही तेनेची पंथे चालू जाता. संत ज्या मार्गाने जातात ना, नाही त्यांच्या इतकं प्राप्त होणार, पण थोडं का होईना करायला अडचण नाही. म्हणून सद्गुरू नारायणगिरी बाबा, सद्गुरू लक्ष्मणगिरीजी महाराज ज्या मार्गाने जातात ना, त्या मार्गाने थोडा का होईना चालण्याचा प्रयत्न तुमच्या आमच्या संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे संगती मनोमार्ग गती. अकाळावा श्रीपती एले पथे. अकाळावा श्रीपती एले पथे. अकाळावा श्रीपती एले पथे. मुखे मारा हरी मुखे मारा. हरी मुखे मारा. हरी मुखे मारा. हरि मुखे मारा. हरि मुखे मारा. हरि मुखे मारा. हरि मुखे मारा. संताचे संगती मनोमार्ग गती. अकाळावा श्रीपती येणे पळते. अकाळावा श्रीपती येणे पळते. येणे पळते. येणे पळते. खूप अचूक आणि सुंदर असं प्रमाण दिलं बरं का. अकळावा श्रीपती येणे पंथे. हरिपाठच आहे, पण हरिपाठ हा बऱ्यापैकी कानपाठ झालेला आहे, त्याच्यामुळं उंबऱ्याजवळ वटकन लागतं. हरिपाठ हा इतका गोड आणि अर्थपूर्ण ग्रंथ आहे. सर्व ग्रंथांमध्ये लहान ग्रंथ म्हणून घोषित आहे, पण या हरिपाठामध्ये सर्व ग्रंथांचं सार मौलिद ज्ञानोबरांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं बरं का. कारण ज्या मौलिद ज्ञानोबरांनी हरिपाठासारखा ग्रंथ सामान्य जीवासाठी तयार करावा, कारण वेदाचा अर्थ कळाला साधू संतांना, वेदापर्यंत तुमची आमची अक्कल पोहोचत नाही, तुमची आमची बुद्धी तिथपर्यंत जात नाही. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा तुकोबराय म्हणतात. त्याचा अंदाज फक्त आम्ही घ्यावा. पण वेद सुद्धा कंजूस मानलाय की कानी लागला त्रैवर्णीयांच्या. तो 3 वर्णांच्या लोकांच्या कानी या ठिकाणी वेद लागतो. पण संत साहित्य ही सर्वांना अभ्यासायला मिळालं पाहिजे, ही तळमळ मौलिद ज्ञानोबरांकडे आहे. आणि तुम्हाला आम्हाला सर्वांनाच हे अवघड अशा पद्धतीचं ज्ञान सोपं करून दाखवलं ते ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आणि हरिपाठाच्या माध्यमातून. कालच्याच दिवशी संजीवन समाधी आळंदी क्षेत्रामध्ये महावैष्णव मौलिद ज्ञानोबरांची 750 वर्ष मौलिद ज्ञानोबरांना जाऊन झाले. पण आजही मौलिद ज्ञानोबरांचं नाव जेव्हा ऐकलं आणि समाधी सोहळ्याच्या दिवशी अख्खी आळंदीच रडतं. यात विशेष नाही, विश्वाचा मालक सुद्धा आजच्या दिवशी या ठिकाणी रडतो. अशा महावैष्णव मौलिद ज्ञानोबरांनी कमी वयामध्ये अगदी उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी. म्हणून माझ्या मौलिद ज्ञानोबरांचं चिंतन केलं जातं. काय स्वरूपानं मौलिद ज्ञानोबरांकडे पाहावं, काय असलेलं स्वरूप माझ्या मौलिद ज्ञानोबरांचं आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप.
सर्वागुती सुखारूप ज्ञानोबा माझा. मौलिक ज्ञानोबांचं स्वरूप हा अशा मौलिक ज्ञानोबांनी सांगावं. संताचे संगती मनोमार्गे गती अकळावा श्रीपती येणे पंथे. ज्या पंथानं ज्या मार्गानं संत त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतात अशा साधू संतांच्या पंथानं त्या मार्गानं तुम्हाला आम्हाला सुद्धा चालण्याचा आग्रह सल्ला संत आपल्याकडे या ठिकाणी करतात. म्हणून तुकोबरांचं सांगणं झालंय, जडाच्या जीवाच्या संसाराच्या आकर्षणाला बळी पडून व्यर्थ आयुष्यभर फक्त आणि फक्त संसार करण्यात वेळ तुझा वाया घालवू नको. संसारी असावे असुणी नसावे, भजन करावे वेळोवेळा. भजनाची जोड त्या संसाराला दे, म्हणजे तो संसार सफल अशा पद्धतीनं या ठिकाणी होईल, जेणेकरून तुझा परमार्थही तुला सफलतेकडे घेऊन जाईल. आणि संसार जर परमार्थाची जोड देऊन या ठिकाणी करशील तर तो संसार सुद्धा तुला देवापर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. जो संसार आमच्या संतांनी करावा, आजी संसार सुफल झाला गे माये, तुकोबरांनी म्हणावं. कोणत्या तुकोबरांनी? ज्या तुकोबरांनी याच संसाराचं काही काळ वर्णन केलंय की संसार तापे तापलो मी देवा करीत या सेवा कुटुंबाची. हा ज्या काळात देवाच्या नामाचा आधार नाही अशा काळात तुकोबरांना सुद्धा संसाराचे चटके सोसावे लागले. हा पण संसार करत असताना संसाराची जेव्हा व्याख्या अनुभवायला मिळाली तेव्हा तुकोबरांच्या मनामध्ये उद्वेग निर्माण होतो बरं का. संसाराविषयी काय निर्माण होतं? उद्वेग निर्माण होतो. तुमच्या आमच्या होतो का हो? उद्वेग निर्माण झाला का नाही अजून? वैताग आला का? वैताग हा त्यालाच उद्वेग म्हणतात बरं का. हा वैतागून गेला जीव संसाराची सेवा करता करता, उद्वेग निर्माण झाला. आता तुमच्या आमच्या याची पद्धत आणि संतांची पद्धत वेगळी आहे बरं का. तुकोबरांना उद्वेग निर्माण झाला तर तुकोबरांनी संसार सोडावा आणि देवाच्या नामचिंतनाचा आधार घ्यावा. आता तुम्हाला आम्हाला वैताग आला, उद्वेग निर्माण झाला तर आम्ही काय करतो? इथे मंदिरात येऊन बसतो का? हा माझ्यापेक्षा तुम्हाला चांगला अनुभव आहे, बोला पटपट. हा काय? हा उद्वेग निर्माण झाला, काही न सुटणारा प्रश्न निर्माण झाला, हा त्रास व्हायला लागला संसाराचा, की आम्ही देवाकडे संतांकडे जाण्याऐवजी आम्ही काय करतो? रॉकेलचं डबच घेतो, हा हा फाशी घ्यायला नाडाच पाहतो, औषधाच्या बाटल्याच घेऊन पळतो. हा बऱ्याच पद्धती आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला काय सांगायची गरज नाही. आपल्याकडे तर गोदावरी पण आहे वरून, हा पूल आहे, तुम्हाला जरा लांब पडतो का पूल? इथून सक्सेस होत असेल ना. काय करतो आम्ही? या मार्गाने जातो बरं का. पण याबाबत सुद्धा संतांनी सल्ला दिलाय, न सुटणारा प्रश्न संसार करत असताना निर्माण होतो, तर त्या सर्व संसाराचा भार वाहण्यासाठी तुला सद्गुरूंकडे जाणं गरजेचं आहे, तुला देवाकडे जाणं गरजेचं आहे. कारण ज्या देवाकडे तू जातोय, तुझं गाऱ्हाणं घेऊन, तुझी समस्या घेऊन, तुझं दुःख घेऊन, असा तो देव आहे ना, त्या देवाचं नाव जगन्नाथ असं आहे. आणि जगन्नाथ या नावाचा अर्थ असा होतो की अनाथ जीवाला सनाथ करणारा विश्वाचा नाथ म्हणजे जगन्नाथ असतो. ज्या कटेवर कर ठेवलेल्या विठ्ठलाकडे आम्ही आमचं दुःख घेऊन जातो, असा हा जगन्नाथ स्वरूपाचा विठ्ठल मायबाप जो आहे ना, तो आम्हाला म्हणजे त्याच्या लेकराला कधीच निराशावादी ठेवत नाही, कधीच तो दुःखी या ठिकाणी लेकराला पाहू शकत नाही. फक्त त्याच्याकडे जाऊन ते सर्व सांगण्याची भूमिका आमच्याकडे निर्माण होणं फार गरजेचं आहे. देवा काय असेल नसेल हे सर्व तुझंच आहे, आणि आता जरी दुःखाचा प्रसंग असेल तर दुःखासहित माझं संपूर्ण जीवन मी तुझ्या चरणावर ठेवायला या ठिकाणी आज आलोय, अशी भावना, अशी भूमिका घेऊन जर समर्पण या भावनेनं आम्ही त्याच्याकडे गेलो तर निश्चित त्या समस्येचं समाधान आम्हाला काही क्षणात सापडल्याशिवाय राहणार नाही. कारण तो भगवान परमात्मा सुखाचा आगर म्हणून ज्याचा उल्लेख संत करतात, असा हा भगवान परमात्मा आल्या जीवाला सुखचं प्रदान या ठिकाणी करतो. दुःख तो तुम्हाला आम्हाला देऊ शकत नाही. फक्त त्याच्याकडे जाण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. नदीकडे बाटल्या घेऊन पळण्यात अर्थ नाही. हा दुःख निर्माण झालंय तर देवाकडे जा. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू
देवा सांगू सुख देवा सांगू सुख दुःख देवनी वारील मूक देवनी वारील भूक देवनी वारील भूक देवनी वारील भूक देवा सांगू सुख दुःख 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 देव निवारील भूक वाहू हा संसार देवा पायी या भावनेनं त्याच्याकडे जा. निश्चित तो तुमच्या आमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ती भावना अंतःकरणामध्ये निर्माण होणं गरजेचं. हारे के सहारे मेरे हारे के सहारे हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं. हम तो तेरी याद में रो रो रातें जगते हैं. अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं. हम तो तेरी याद में रो रो रातें जगते हैं. बहता इन आँखों से बाबा बहता इन आँखों से बाबा नीर थमाओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. खाटू श्यामजीचं भजन आहे. फार फार गोड भावना व्यक्त केली आहे बरं का. भटक रहा राहों में बाबा भटक रहा राहों में बाबा पार लगाओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हा संसाराचा एकंदरीत पडलेल्या दुःखाचा प्रश्नाचा संपूर्ण भार आम्ही ज्या दिवशी त्याच्यावर सोपवू त्या दिवशी तो आमचं रक्षण करण्याकरिता आमच्या पाठीमागे उभा राहणार आहे. होईल कैवारी नारायण हो 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 होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण. तुका म्हणी भार गातलिया तुका म्हणे भार घातलिया बरी होईल कैवारी
म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. या दृष्टीनं भगवंताकडे प्रत्येक जीवानं या ठिकाणी पाहावं आणि समर्थन करण्यासाठी, रक्षण करण्याकरिता तो जगाचा विश्वाचा मालक आमच्याकडे समर्थ आहे. म्हणून या भावनेनं आम्ही जर त्याच्या चरणावर लोटांगण घालण्यासाठी, त्याची शरणागती करण्यासाठी या ठिकाणी गेलो तर निश्चित जीवनाची एक चांगल्या पद्धतीनं वाटचाल आहे असं म्हणायला या ठिकाणी अडचण नाही. मग तुकोबरांनी ज्या दिवशी संसाराचे चटके बसायला लागले, करीत या सेवा कुटुंबाची, या कुटुंबाची सेवा मी करण्यात आजपर्यंत माझा वेळ वाया घालवला, उद्वेग निर्माण झाला. आणि तसं तसं माझ्या तुकोबरांनी भजनाला लगेच सुरुवात करावी तातडी परमार्थाची. या दृष्टीनं तुकोबरांनी या परमार्थिक जीवनाला अगदी काळजीपूर्वक सुरुवात या ठिकाणी करावी, जाणीवपूर्वक सुरुवात या ठिकाणी करावी. आणि नामाचा आधार आतापासून मी घेतलाय, तर जो काही नियम माझ्या जीवनामध्ये चालू झालाय ना, त्या नियमामध्ये आता खंड पडता कामा नये म्हणून विशेष काळजी तुकोबरांनी घेतली बरं का. कारण त्या भजनानं एक प्रकारची अवस्था माझ्या तुकोबरांना प्राप्त झाली आहे. गणू वाजे गुणा गुणा वारा वाहे ऋणा जुना भव तारकुहा कान्हा वेगी भेटवा का चांदवो चांदणी चापेवो चंदनू भवतार कुहा कान्हा वेगी भेटावा का. त्वरा करा त्याच्या आणि जीवाच्या भेटीसाठी. ती त्वरा साधू संतांनी तुकोबरांनी आपल्या जीवनामध्ये केली आणि त्याची भेट कधी होईल ही अवस्था निर्माण झाली. आणि त्याची भेट होण्याकरिता नामाचा आधार तुकोबरांनी, भजनाचा आधार जीवनामध्ये घेतला. आणि जो काही आता नियम चालू झालाय त्याच्यामध्ये खंड पडू नये याची विशेष काळजी तुकोबराय घेतात आणि स्वतःचं मनोगत व्यक्त करतात. हाची नेम आता न फिरे मगारी. हाची नेम आता न फिरे मघारी. बैसले शेजारी बैसले शेजारी गोविंदाचे. हाची नेम आता न फिरे मघारी. घररी घे झाले पटरानी बळे. घररी घे झाले पटरानी बळे. वरिले साबळे वरिले साबळे परब्रह्म. हाची नेम आता न फिरे मघारी. हाची नेम आता न फिरे मघारी. जो देवाच्या नामाचा, भक्तीचा, परमार्थाचा नियम चालू केलाय, तो नियम, तो नेम आता काही झालं तरी मागे फिरता कामा नये. कसलाही खंड विक्षेप त्याच्यामध्ये निर्माण होता कामा नये. या प्रकारानं संतांनी परमार्थ करावा, भक्ती करावी. त्यांच्या तुलनेमध्ये तुमचा आमचा परमार्थ, तुमची आमची होणारी भक्ती अजिबात कुठंच मेळ खात नाही बरं का. त्यांनी भजन करावं, समर्पण केलंय विठ्ठला चरणी. माझ्या तुकोबरांनी ज्या रस्त्यानं जात होते त्या रस्त्याची मातीसुद्धा भजन करत होती. इतक्या उच्च अवस्थेला पोहोचलेलं माझ्या तुकोबरांच्या जीवनातलं भजन होतं. आम्ही भजन करतो, तुकोबरांनी भजन केलं. त्या भजनामध्ये
तुकोबरायांचा आणि देवाचा संवाद घडला बरं का. आता तुमच्या आमच्या भजनात आपला आणि देवाचा संवाद घडतो की नाही माहीत नाही, पण वाद झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्याकडे होतो का वाद? हा, संवाद राहिला तिकडंच आमचे भांडणं जास्त होतात बरं का. तुमच्याकडे होतात का भजनी मंडळ? होतात. एक हा म्हणते एक नाही म्हणते. तुम्ही नसतात काय? होतात तेव्हा. हा, संवाद घडला पाहिजे, वाद नको व्हायला. वाद होतात आमच्या तुमच्या भजनात. टाळ फेकून आणला एका माणसानं दुसऱ्या भजनाच्या डोक्यात बरं का. डोकं फुटलं. मी म्हटलं का हो, का रागच तेवढा आला तर मग काय करू, दुसरं काही सापडं ना म्हणे. मग टाळ होताना हाणला. मग म्हटलं अहो टाळ मारला, टाळ हाणला, डोकं फुटलं, का बरं तुम्ही असं केलं? म्हणजे काय नाही, त्यानं माझा अभंग म्हणला आणि मला राग आला. म्हणलं मग तुम्ही दुसरा म्हणा. नाही मला तेवढं एकच येतो. हा, मग एका अभंगात जर आम्ही टाळानं डोकं फोडू शकतो तर अख्खा गाथा ज्ञानेश्वरी पाठ केल्यावर आम्ही दिवसा ढवळ्या माणसं मारायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही. या प्रकारानं तुमची आमची होणारी भक्ती घडेल का? संवाद देवाचा ना आपला घडेल का? नाही. संत जे भजन करतात त्याच्यामध्ये देवाचा आणि त्यांचा संवाद घडला. तुम्ही आम्ही जे भजन करतो त्याच्यात वाद निर्माण झाला. हा, ज्या टाळाला आम्ही एकदम हलक्यात घेतो ना, या टाळाला तुकोबऱ्यांच्या दृष्टीत कुठलं स्थान आहे? विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी. उद्यापासून असा खाली ठेवायचं नाही. हा, इथं ठेवायचा टाळ. कीर्तन झालं की त्याला आदरानं कुठेतरी व्यवस्थित ठिकाणी, जिथे कुणाच्याही पायाचा स्पर्श त्याला होणार नाही. कारण तुकोबरांच्या नजरेत टाळ म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल या ठिकाणी आहे. अशा टाळाचा वापर दुसऱ्या कुठल्याच प्रकरणासाठी करू नका भजनाच्या व्यतिरिक्त बरं का. हा, तुकोबरांच्या नजरेत टाळ म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल आहे. अशा या टाळाचा वापर आम्ही मारामारी करायला करतो. हा, कुठल्याही पद्धतीने आम्ही करतो. वा वा. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. वा वा. हा, ठेवा. असं हे तुमचं आमचं भजन अधोगतीकडे घेऊन चालणार आहे. तुकोबरांच्या भजनामध्ये प्रत्यक्ष विठ्ठलानं येऊन नाचावं. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये धोतर फिटेपर्यंत, पितांबर गळेपर्यंत नाचावं, त्याला भानावर आणावं. कबीर महाराजांनी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. हा, सावध होई देवा ऐसे बोले कबीर देवा. काहीतरी वेगळं घडतंय, लोक हसतील तुम्हाला. हा, म्हणून कबीर महाराजांनी भानावर देवाला आणावं. एवढा शुद्धीच्या बाहेर जाऊन देव नाचतोय असं कीर्तन काय पद्धतीचं कीर्तन असेल? हा, मग आमच्या तुमच्या कीर्तनामध्ये सुद्धा त्यानं यावं असं कीर्तन करणाऱ्यानं करावं बरं का. हा, काय माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. हा, भक्त गातोय तिथे त्याची हजेरी या ठिकाणी असते. पण आमचं भजन आमचं कीर्तन असं आहे की देव येईल की नाही माहीत नाही, पण नरका जाणे चुके नाही या अवस्थेला आम्ही भजन ते ओंगळवाणी. नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना. भजन ते ओंगळवाणी. नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना. भजन ते ओंगळवाणी. नरका जाणे चुकेना, भजन ते ओंगळवाणी. नरका जाणे चुकेना, भजन ते ओंगळवाणी. नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना. भजन ते ओंगळवाणी. नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना. ओंगाळवाणं भजन करू नका. देव येण्याच्या ऐवजी आमची तुमची नरकाला वाट तयार होते, नरकात जागा तयार होते. असं ओंगाळवाणं भजन करून त्याच्यापासून लांब जाण्याचं प्रयोजन ठेवू नका. भजन असं करा जसं तुकोबराय करतात. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल,
करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल. बोलायचं झालं विठ्ठलाचं बोलतो, पाहायचं झालं त्यालाच पाहतो, करायचं झालं त्याचंच करतो, अशी ही भावना घेऊन तुकोबरांनी केलेलं समर्पण आहे. भजनाचा नामाचा आधार घेऊन तुकोबराय त्याच्याशी संवाद साधून घेणारं भजन या ठिकाणी करतात. पण कधी उद्वेग निर्माण झाला, संसाराची सेवा आता करायची नाही, कुठल्या तरी देवाची सेवा करून जीवन समर्पित करून घ्यायचं आणि समर्पित झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारची गती, चांगल्या प्रकारची एक सफलता जीवनाला प्राप्त करून द्यायची. म्हणून तुकोबरांनी त्या विठ्ठलाचं दास होऊन संपूर्ण जीवन या ठिकाणी खर्च करावं. आणि मग संतांचं सांगणं हे तुमच्या आमच्या सांगण्यासारखं नसून, आपलं सांगणं संतांचं सांगणं वेगळं आहे, भिन्नता आहे. तुमचं आमचं सांगणं आहे आरडावरडा जीव कोरडा, करायचा पत्ता नाही, लोकाला सांगू सांगू बेजा. पण संतांचं सांगणं मात्र वेगळं आहे. चाखोनी सांगे तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. जे काही मार्गदर्शन उपदेश तुकोबराय तुम्हाला आम्हाला आज करतात ते आधी तुकोबरांनी चाखलंय, ते आधी तुकोबरांनी अनुभव त्याचा घेतलाय आणि अनुभवानं मिळालेला आनंद या ठिकाणी मोठा आहे, भरपूर आहे. म्हणून माझ्यासारखं या इतर लोकांचंही कल्याण व्हावं म्हणून तुकोबरांनी गोड मुलाचा सल्ला तुम्हाला आम्हाला दिला. ते अभंगाचं प्रथम काय वाचा मला काय वाचा मला झाला हरिदास. काय वाचा मला झाला हरिदास. काय वाचा मला झाला विश्वास. 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 काम क्रोध त्याग बाधिताना. काम क्रोध त्याग बाधिताना. विश्वास तो करी स्वामीवरी सता. विश्वास तो करी स्वामीवरी सता. काम क्रोध त्याग बाधिताना. काम क्रोध त्याग बाधिताना. विश्वास स्वामीवरी सता. विश्वास करे स्वामीवरी सता. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. काम क्रोध त्यास बाधितना. तुकोबरांनी सल्ला दिलाय, मुलाचा उपदेश आपल्याला या ठिकाणी केलाय. आम्ही काय केलं, जीवनाला सफलता प्राप्त करून देण्याकरिता विठ्ठलाचे दास झालो आणि संपूर्ण जीवन त्याच्या दास्यत्व पत्कारून या ठिकाणी खर्च केलाय. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुकोबरांनी विठ्ठलाशी समर्पण या ठिकाणी करून आणि मग दास झालो असा अनुभव सांगून तुकोबराय थांबले नाही. तर कशा पद्धतीनं दास मी विठ्ठलाचा विष्णूचा झालो. आता इथे विठ्ठलाचा दास स्वतः झाले, नाव तर विष्णूचं घेतलं. मग काय त्याला कारण? आता कुणाला राम आवडतो, कुणाला कृष्ण आवडतो, कुणाला विठ्ठल आवडतो ना. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीत भिन्नता फरक पाहायला मिळतो. मग ठीक आहे, राम आवडतो हरकत नाही, कृष्ण आवडतो हरकत नाही, विठ्ठल आवडतो हरकत नाही, विष्णू आवडतो हरकत नाही. आवडी निवडीनुसार देव तू निवड, याच्या बाबतीत स्वतंत्र संत तुम्हाला आम्हाला देतात.
फक्त जो देव निवडलाय, ज्या देवाचा हात धरलाय शेवटच्या श्वासापर्यंत, त्याच देवाचा होऊन तुला राहता आलं पाहिजे बरं का. हां, नाहीतर तुमच्या आमच्यासारखं रामनवमी आली की 8 दिवस मी कोण आहे, राम भक्त. हां, कृष्ण जन्म आला की 8 दिवस मी कोण आहे, राम दिला सोडून कृष्णाचा झाला बरं का. 8 दिवस गोकुळ अष्टमीचे होतात कुठं नाही की आषाढीच्या दरम्यान मी कोण आहे, चाललो पंढरपूरला, कुठं आषाढीला. हां, आषाढी आली की विठ्ठल भक्त म्हणजे तुमची आमची निष्ठा एका जागी टिकून या ठिकाणी राहत नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, ज्याच्या चरणावर समर्पण केलंय त्याचाच होऊन शेवटच्या श्वासापर्यंत राहता आलं पाहिजे. हा निश्चय, ही निष्ठा तुला फार ठेवावी लागेल. निष्ठेला परमार्थामध्ये किंमत आहे, महत्त्व आहे. मग निष्ठा तुमची आमची टिकून राहते का, बरं ठीक आहे. तू रामनवमीच्या काळात रामाचा, कृष्णाष्टमीच्या काळात कृष्णाचा, आषाढीनंतर आषाढीच्या दरम्यान विठ्ठलाचा भक्त होतो आणि झाले हे 3 सीझन गेले की मधल्या काळात काय राहतो तेच त्यालाच मेळ लागत नाही बरं का. मधल्या काळात सुद्धा कुठल्या तरी एका देवाचा दास होऊन राहा. हां, तुकोबराय सांगतात ही निष्ठा तुझी टिकून राहिली पाहिजे. कारण हल्ली ना लोक मनानं भक्ती परमार्थ म्हणजे मनानंच नियम तयार करायला लागलेत. हां, पण साधू संतांनी एक विशेष अशा पद्धतीची आचारसंहिता परमार्थिकांसाठी करून ठेवलेली आहे. त्या नियमाचं पालन करून परमार्थ करा, भक्ती करा. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. परमार्थ हा मनानं करण्याची गोष्ट नाही. 2 गोष्टी मनानं करू नये शास्त्र सांगतंय. पहिली, औषध कधी स्वतःच्या मनानं घ्यायचं. औषध कोणतं, आजारी पडला डॉक्टरकडे जा, त्याचा सल्ला घ्या आणि त्याच्या सल्ल्यानं औषध घ्या बरं का. तुम्ही हसला त्याचा अर्थ दुसरं पण औषध तुम्हाला माहिती आहे. हां, ते कोणी सांगितलं तरी घ्यायचं नाही. हां, जर चुकून वाचले तर लय हाल होतात बरं का, मेलेलं बरं मग. हां, औषध स्वतःच्या मनानं घ्यायचं नाही, परमार्थ कधी स्वतःच्या मनानं करायचा नाही. संतांच्या पुराव्याच्या विचाराचा मागोवा घेत करण्याची गोष्ट म्हणजे परमार्थ या ठिकाणी आहे. तो मनानं करायचा नाही. लोक हल्ली मनानं परमार्थ करतात. हा, कोरोनाच्या अगोदर घातलेल्या माळी कोरोना आल्या कीच काढून टाकल्या. तुमच्याकडं हा लबाड माळकरी आहे बरं काही असे. हा, लोक सहज म्हणतात ताई माळकरीलाच लबाड झाले हो. मी म्हटलं माळकरी लबाड नाही, लबाडांनी माळा घातल्यात बरं का. हा, लबाड लोक माळा घालतात. सप्ताहाच्या पुरती 7 दिवस गळ्यात घातली, 7 दिवस कीर्तन ऐकले, बरं वाटलं जरा त्याला बरं का. देवाची सेवा केली पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. थोडंसं माइंड वॉश झालं, परिवर्तन झालं. 1-1.5 महिन्यांपुढे लगेच निवडणूक आली, इलेक्शन आलं की गेलं ना, परिवर्तन गेलं, चुलीत सगळंच गेलं पाण्यात. हां, काढली त्यानं माळ. अशा लोकांची जास्तीत जास्त भरती होत आहे. त्याच्यामुळे हां, असे हे आघात या ठिकाणी या पृथ्वीवर येऊन धडकतात आणि लाखो जीवांचा बळी या ठिकाणी चालला जातो. हे कुठेतरी रोखायचं असेल तर आपली कर्मशुद्धता आपल्याला ठेवावी लागेल. कुठलं कर्म आम्ही कशा पद्धतीनं करतोय हे परीक्षण करून ते करायला या ठिकाणी जमलं पाहिजे. कर्म हे चांगल्या पद्धतीनं जेव्हा कराल तेव्हा पृथ्वीवरचा हा समतोल आपोआप राखला जाईल. आणि असे हे येणारे आघात जे या ठिकाणी आहेत, त्सुनामीसारखे प्रकार आहेत, भूकंपासारखे प्रकार आहेत, कोरोनासारखं प्रकरण आहे, कितीतरी जीवांचा बळी घेऊन हे असे हे प्रसंग आपल्यावर ओढावले गेले. आणि हा पापाचा भार जसा जसा पृथ्वीवरचा वाढला तसे हे प्रसंग त्या ठिकाणी निर्माण होतात. मग अशा या प्रसंगाला सामोरं जायचं नसेल तर आपली जीवन जगण्याची जी प्रणाली आहे, जी पद्धती आहे, ती कुठेतरी तुम्हाला आम्हाला सुधारावी लागेल. म्हणजे परमार्थ हा मनानं करण्याची गोष्ट नाही. म्हणून ज्या देवाच्या चरणावर समर्पण केलंय, ज्या देवाचे दास म्हणून स्वतःला आता मान्य या ठिकाणी केलंय, अशाच देवाच्या सेवेमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला आम्हाला राहता आलं पाहिजे. जे तुकोबरांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं, आम्ही जन्माला आलो, आमचा जन्मधन्य करून घेतला, त्याला कारण आम्ही विठ्ठलाचे दास या ठिकाणी झालो. मग विठ्ठल, राम, कृष्ण अथवा ही सगळी एकंदरीत जेवढे काही देव आहेत ते संपूर्ण विष्णूचं स्वरूप या ठिकाणी संतांच्या नजरेत संत या ठिकाणी मांडतात. येथ ब्रह्मात्मा ईशु यया बोला मुडे सौर
बसू न बोलणे आहे पैसू नाही नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारा अमुपा पांडुरंगा। मग आवडीचा देव विठ्ठल माझ्या तुकोबरायांकडे आहे, त्याच्या चरणावर समर्पण, त्याचे दास म्हणून तुकोबराय स्वतःचं जीवन या ठिकाणी खर्च करतात। आपल्यालाही गोड मुलाचा सल्ला देतात, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे। जन्माला आल्यानंतर विठ्ठलाचं दास होऊन तुमचं जीवन तुम्ही खर्च करा। मग कसं व्हायचं दास तुकोबराय थोडंसं समजावून सांगा। प्रथमतः दास होण्याची पद्धती सांगतात माझे तुकोबराय। जे शरीर मिळालंय, जो देह मिळालाय, अशा या देहानं अशा या कायेनं तुला त्या देवाचं दास या ठिकाणी व्हायचंय। मग आता शरीरानं कायेनं देवाचं दास व्हायचं म्हणजे नेमकं कसं, तर मगाशी विषय झाला की गाडी निघून गेल्यावर वर हात केला म्हणजे गाडी हाती लागणार नाहीये, तर गाडी येण्याचा अंदाज असेल तेव्हाच वर हात करा। म्हणजे या कायेच्या समर्पणाचं सुद्धा एक विशिष्ट कालावधी आहे, विशिष्ट वेळ आहे, आणि ती वेळ सुद्धा कुठल्या प्रकारानं सांगितली संत वर्णन करतात। जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपुले स्वहिता पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको। तीर्थयात्रे जाय चुकू नको यासाठी शारीरिक बळाची आवश्यकता आहे। आणि मग तीर्थयात्रा आषाढी, कार्तिकी, आळंदी, पंढरपूर ह्या वाऱ्या कधी करायच्या? गुडघे गेल्यावर का गुडघे आहे तवर? संत याबाबत सल्ला देतात। जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, हातपाय चालतात, शरीराची सत्ता तुझ्या हाती आहे। मार्गधरा पंढरेचा मार्गधरा पंढरेचा मार्गधरा पंढरीचा मार्गधरा पंढरीचा मार्गधरा पंढरेचा मार्गधरा पंढरेचा मार्गधरा पंढरीचा मार्गधरा पंढरीचा फेरा चुकवा चौऱ्यांशीचा फेरा चुकवा चौऱ्यांशीचा व्रत कराये एकादशे व्रत कराये हेरा चुकेवा चौऱ्याचीचा हेरा चुकेवा चौऱ्याचीचा व्रत कराये एकादशी व्रत कराये एकादशी 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 फेरा चुकवा 84चा मार्गधरा पंढरीचा। फार अचूक असं प्रमाण दिलंय बरं का। तुमच्याकडे गणवेश नाही पण प्रमाण देण्याचं फार हे आहे बरं का। हा असे लोक फार कमी मिळतात बरं का। एका ठिकाणी एक असंच मध्येच प्रमाण दिलं ज्याला काही शेंडा नाही बुडुकं नाही बरं का। मी कीर्तन झाल्यावर म्हटलं थोडेसे चेष्टाच्या मस्करीच्या नात्याचे होते, म्हटलं का हो तुम्ही असं काय प्रमाण दिलं ते बसलं नाही? म्हटलं काय नाही उगाच उभं राहून राहून बोर झालं तू। मग म्हटलं म्हणे असं कुठं असते वय? त्याला सिद्धांत दृष्टांत काय सारांश निघतो ते फार महत्त्वाचं आहे। प्रमाण द्यायला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं डोकं असावं लागतं बरं का। जे खूप गोड वारकरी आहेत आपले
मार्ग धरा पंढरीचा, फेरा चुकवा 84चा. 84चा फेरा चुकवायचा असेल तर आम्हाला त्या पंढरीच्या मार्गानं गुडघे आहे तर जावं लागेल बरं का. हा, गुडघे गेल्यावर वारी करण्यात अर्थ नाही. शरीराची संपत्ती आमच्या हातची आहे, मालकीची आहे, हक्काची आहे. तोपर्यंत आम्हाला कार्तिकी आळंदी जायला जमलं पाहिजे, आषाढी पंढरपूरला जायला जमलं पाहिजे. कारण तिथे जाण्याचा सुद्धा एक मोठा लाभ आहे. हा, म्हणतात ना, बघुनी घे तू, बघुनी घे तू, बघुनी घे तू सावळी मूर्ती त्या पांडू रंगरायाची. असे हा जन्म मोलाचा नको तो घालवू वाया. सदा गाई भोपाळी तू, सकाळी त्या श्रीरंगाची. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. फार गोड भावगीत आहे वेगळं आमच्या प्रल्हादजी शिंदेंचं. अशी ही गाणी ऐकली पाहिजे, अशी ही भावगीतं ऐकली पाहिजे. अगदी अभंग इतका नाही पण जवळपास तितका भाव त्या भावगीतांमध्ये दडलेला असतो. जे संतांना सांगायचं ते अलीकडच्या कवी लोकांनी आम्हाला सांगितलंय, जेणेकरून समाजाच्या पचनी कुठेतरी तो विषय या ठिकाणी पडला पाहिजे. तो विषय त्यांना अजून सोपा करून सांगण्याच्या पद्धती या भावगीतामध्ये दडलेल्या आहेत. म्हणून हा, जोपर्यंत शरीर संपत्ती हक्काची आहे तोपर्यंत आम्हाला या कायेचं शरीराचं समर्पण त्याच्या भक्तीमध्ये करायचं आहे. मग विठ्ठलाचा दास जर आम्ही स्वतःला म्हणून घेतो, विठ्ठलाचा दास जर आम्हाला व्हायचं असेल तर आषाढीच्या दरम्यान आम्ही 15-20 दिवस पायी चालत त्याची वारी केली पाहिजे. हा, आळंदी वारीच्या दरम्यान आम्हाला 2 ते 3 दिवस तिथे राहणं गरजेचं आहे. हातानं टाळी वाजवता आली पाहिजे, मुखानं त्याचं भजन गाता आलं पाहिजे, कानानं त्याचे गुण आम्हाला श्रवण करता आले पाहिजे, त्याचं कीर्तन, त्याची कथा, त्याचं प्रवचन आम्हाला आमच्या कानावर ऐकू आलं पाहिजे. या नियोजनात या कायेचं समर्पण तुम्हाला आम्हाला लवकरात लवकर करावं लागेल. कारण याचं सुद्धा विशिष्ट वेळ सांगितली आहे, विशिष्ट कालावधी या ठिकाणी सांगितली आहे. काही लोक ताकद आहे, शक्ती आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त संसार करतात, लेका सुनान बाहेर काढून दिल्यावर दिंडीला जातात बरं का. हा, अशा तुमच्या दिंडीला अर्थ नाही, तथ्य नाही. आमच्या गावात एक नाना म्हणून माणूस आहे, त्याचं वजन 60 ते 65च्या दरम्यान आहे आणि वजन तर 110 किलोचं आहे बरं का. किती आहे वजन? 110 किलोचं वजन. 60 ते 62 दरम्यान वयातला माणूस. पंढरपूर नाही, आळंदी नाही, थेट केदारनाथला गेला बरं का. कुठं गेला? केदारनाथला. केदारनाथ देव करायचा म्हणून हा 110 किलोचा आमचा नाना प्रवास करून गेला. इथून तिथून प्रवास चांगला झाला, ठीक झाला. आता तिथं केदारनाथ कसा देव आहे? सोपा आहे का अवघड आहे? हां, बोला ना तुम्ही. खाली 10-15 मिनटं राहिलेत माझ्याकडं. हां, अवघडातला देव अवघड हा देव आहे. आणि मग आता प्रवास इथून तिथून चांगला झाला. तिथं गेल्यानंतर आता चढायला सुरुवात करायची आणि खालून उभं राहून अशी नजर डोंगरावर टाकली. नानाचे हातपाय गळाले बरोबर. नाना खालीच बसले लगे आणि सोबतचे संगतीचे लोक होते. ते म्हटलं काय झालं नाना? नाही बाबा, आपल्याला नाही यायचं, आपली काय हिंमत चाले ना, मला चालायला एवढं चढायला जमणार नाही, म्हणून मी आपला इथूनच हात जोडतो आणि तुम्ही आपले या दर्शन करून. पण सोबतचे जे लोक होते त्यांनी नानाची समजावूत काढली. नाना, एवढे हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपण याच्या दर्शनाकरता आलो आणि तुम्ही इथूनच हात जोडायचा म्हणतात. ठीक आहे, नाही तुम्हाला चढणं होत, पण इथे वेगवेगळ्या लाईफलाईन दिलेल्या आहेत ना. हां, त्याच्यामध्ये पहिली लाईफलाईन असते कशाची? हेलिकॉप्टरची. हेलिकॉप्टर झालं की दुसरी लाईफलाईन आहे काय ते? पालखीची.
म्हणजे माणसं ते खांद्यावर घेऊन जातात किंवा पालखीत घेऊन जातात. आणि तिसरी लाईफलाईन असते ती कशाची? घोड्याची. घोडा पण असतो तिथे बरं का, खेचर म्हणतात त्याला. हा, 3 अशा सोयी या ठिकाणी केलेल्या आहेत. मग तुम्ही नेमकं कुठल्या सोयीनं त्याच्यापर्यंत जाता, देवाचं दर्शन घ्यायला जातात ते सांगा. आता हेलिकॉप्टरचा विचार केला तर नानाचं काय तेवढं बजेट नव्हतं बरं का, म्हणजे त्या अंदाजानं गेलेच नव्हते नाना. आता एवढे पैसे नाही म्हणे माझ्याकडं, मग हे जरा स्किप करा. मग दुसरं ऑप्शन उरलं पालखीवाल्याचं. आता पालखीवाल्यावर नानाचा विश्वासच बसना बरं का. यो वर जातो का खाली जातो त्याचा काही नियम नाही. नानाचा विश्वास बसेला म्हणून पालखीवाला सुद्धा त्यांनी स्किप केला. तिसरा पर्याय, तिसरं ऑप्शन खाली उरलं ते कशाचं? घोड्याचं. आता घोडा नानाला बरा वाटला, जरा ह्याच्यावर बसतो आणि मी जातो आपला चढत वर, काय असेल त्याची दक्षिणा देऊन तो बुक केला. आणि त्या घोड्यावर माणूस बसला. किती किलोचा? ध्यानात आहे ना तुमच्या? 110 किलोचा माणूस त्या खेचराच्या अंगावर बसला, घोड्याच्या अंगावर बसला, चढून वर गेला, उतरून खाली आला. आणि हा देव त्याचा घडत असताना त्याचा माझा फोन झाला बरं का. आणि सगळा प्रकार त्यानं मला सांगितला. ताई, चढणं झालं नाही, मी काय केलं, एक घोडा बुक केला, आता मस्त घोड्यावर बसून वर चढतोय, आता दर्शन करून खाली येतो. मला सगळे एकंदरीत माहिती त्याच दिवशी मिळाली. आता एकंदरीत हा केदारनाथ देव करायला त्याला 15 ते 20 दिवस लागले. देव करून नाना आमच्या गावात आले बरं का. देव करून नाना गावात आले. दुसऱ्या दिवशी आंघोळ बिंघोळ करून स्टँडवर जाण्याच्या तयारीत. जसे नाना गल्लीनं चालतायत तशी गल्लीतली जी पाहावी ती बाई. कारण अर्ध्या गावात चर्चा झालती, नाना कुठं गेले? अर्ध्या गावात चर्चा झालती, नाना केदारनाथला गेलेले आहेत. हा, मग जसे नाना दिसले तशी गल्लीतली जी पाहावी ती बाई. नाना बरी का तब्येत? नाना बरी का तब्येत? नाना बरी का तब्येत? मला इतका राग आला, म्हणलं नानाला काय रोग आलाय? नाना ज्या घोड्यावर बसला ते घोडा हातपाय खोडून मेलं म्हणलं बरं. हा, तुम्ही 110 किलोचं वजन घेऊन त्या मुक्या प्राण्याच्या अंगावर बसलात. हा, हे गुडघे होते त्यावर सुधारलं नाही त्याला केदारनाथला जायचं. हा, ज्या दिवशी झालं नाही, होणार नाही, गप घरी आपलं बसावं, ठाईचं बैसोनी. ज्या दिवशी होणार नाही, सुखे येतो घरा, हे पण पुरावे आहेत ना संतांनी दिलेले. सुखानं येतो तो आमच्या घरी सुद्धा. नका वेगळा अट्टहास करू, नका नरकाची वाट तयार करू. हा, करायला गेला एक, गणपतीन झाला मारुती. हा हा, तुम्ही मुक्या प्राण्याचा जीव घेऊन जर देव करत असाल तर नाही त्या देवाचं फळ तुम्हाला प्राप्त होणार, नाही त्या देवाची फलश्रुती तुम्हाला मिळणार. हा, अर्थात कुणाची तरी तळमळ, कुणाची तरी हळहळ, कुणाच्या तरी प्राणाचा बळी जर आमच्या त्या देवामागे असेल तर नाही आम्हाला तो देव या ठिकाणी प्राप्त होणार. अशा या शरीराच्या समर्पणाची सुद्धा एक विशिष्ट वेळ आहे आणि त्या वेळेत आम्हाला ते समर्पण या ठिकाणी करायचं आहे. हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाहे चुकू नको. संत सांगतात हातपाय चालतात तोपर्यंतच कायेनं देवाचं दास हो. दुसरं दास्यत्व सांगितलंय, जी वाचा वाणी आम्ही बोलण्यासाठी वापरतो, अशा वाणीनं समर्पण, अशा वाणीनं दास तुला देवाचं या ठिकाणी होता आलं पाहिजे. मग संतांनी वाणीचा वाचेचा वापर सांगितला, बोलणीची नाही आता देवाविन काही. तुकोबराय समर्पण करतात, दास करतात, दास होतात वाणीनं वाचेनं. आम्ही देवाच्या व्यतिरिक्त वाणीनं दुसरं कुठलाच विषय बोलत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. आम्ही तुम्ही बोलतो, संत बोलतात. आम्ही तुम्ही बोलतो, माणूस एक आहे, विषय 17 आहेत. पण 17 जण जरी आले तरी विषय ज्यांचा एकच आहे, नारायण नावाचा, असं बोलणं संतांचं आहे. असं वाचेचं समर्पण संतांनी सांगितलंय. तिसरं समर्पण अतिशय महत्त्वाचं आहे. कायेनं होईल, वाचेनं होईल, एवढे फारसे कष्ट घ्यावे लागत नाही. पण मनानं दास व्हायचं म्हणजे तारेवरची कसरत आहे आणि ही फार कठीण आणि अवघड गोष्ट आहे बरं का. कारण मन शक्यतो सहसा पाहायला मिळतं चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. आता 7 ते 9 टायमिंग आहे, 7:30ला कीर्तन चालू झालं, तसं नियमाप्रमाणे 9:30ला संपलं पाहिजे. पण आता 9:15 वाजले तरी आपली चुळबुळ चालू झाली बरं का. हा, काय चुळबुळ चालू झाली. आता नैमित्तिक कीर्तन हे मी तर म्हणते 1.25 तासाचंच असावं, पण सप्ताहातलं कीर्तन हे पूर्ण 2 तासाचं असावं बरं का. तुम्हाला जायचंय कुठं? हां,
आता घरी जाऊन बी तशी 12 वाजले झोप येतच नाही का? येते? हा, येत नाही. कारण मोबाईल हे प्रचंड मोठं व्हायरस आलेलं आहे. घरी जाऊन आपण 2 तास मोबाईलच पाहणार आहोत, त्यापेक्षा एक 10 मिनटं इथं शिल्लक बसल्यानं काय फरक पडतोय? पण तरी मी आपला विरोधी पक्षाचा मोर्चा निघण्या अगोदर इज्जतीत राजीनामा देत राहते बरं का. तुम्ही टेन्शन घेऊ नका. खाली 10 मिनिटात मी तुम्हाला इथून उठवणार आहे. म्हणजे विठ्ठल 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 उठवणार आहे. म्हणजे कुठं? जेवायला उठवणार आहे बरं का. हा, गैरसमज होता कामा नाही. फार वेगळ्या दृष्टीनं मग त्याचा अर्थ निघतो. असो, मनानं समर्पण करायचंय. ते होतं का? सहसा फार मोठी तारेवरची कसरत करावी लागते. मन आमचं थांबत नाही एका जागेवर. तुकोबराय म्हणतात, परत माघारी येत नाही, येणे सोसे मन झाले हवं भरी. हा, इतकं ते मन आता हवं भरी झालंय की विठ्ठला चरणी समर्पित झालेलं मन परत माघारी यायला तयार नाही. मग आम्ही जर 10 मिनिटं कीर्तनाला शिल्लक बसू शकत नाही, तर तुकोबरांच्या मनाप्रमाणे आमचं मन आहे का? मग नाही. तसं त्या संतांच्या मनाप्रमाणे मन आम्हाला बनवावं लागेल. मग ते बनवण्यासाठी फार मोठे कष्ट सायास करावे लागतील, कष्ट घ्यावे लागतील. कारण तुमचं आमचं मन खूप वेगळ्या दिशेनं भरकटत चाललंय बरं का. कागज के 2 पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था वो वही चला है रे. उम्र का ये ताना बाना समझ ना पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे, ना देखे ना भले ना जाने ना दाए रे दिशारा. फार गोड भाव सांगणार आहे गीत. जहाँ नहीं जाना था वो वही चला है रे. हा, अशा अनावश्यक ठिकाणी या शरीराला घेऊन जाणारं एक प्रकरण ते मन नावाचं प्रकरण आहे. हा विषय मोठा कठीण आहे, हा विषय मोठा अवघड आहे. मग जिकडे नको तिकडे घेऊन जाणाऱ्या मनाला तुम्हाला आम्हाला समजावून सांगावं लागेल. ती समजावत संत स्वतःच्या मनाची काढतात. अर्थात आज आमच्याकडे जे उपस्थित मन आहे ते वाईट वळणाचं मन आहे, वाईट वळणावर चालणारं मन आहे. मग वाईट वळणाच्या मनाला चांगलं वळण आम्हाला लावावं लागेल. आणि तेच वळण कबीर महाराजांनी त्यांच्या मनाला लावावं. मन लागो मेरो राम फकीरी में, मन लागो मेरो राम फकीरी में, मन लागो मेरे राम फकीर, मन लागो मेरे राम फकीरी में. मन लागो मेरो राम फकीरी में, फकीरी में, फकीरी में, फकीरी में, फकीरी में. मन लागो मेरो राम फकीरी में, मन लागो मेरो राम फकीरी में. मेरा लागो राम फकीरी में, मन लागो मेरा राम फकीरी में, फकीरी में. रामाच्या सेवेत समर्पित झालेल्या मनाकडे काय त्याला प्राप्त झालं? जो सुख पाया राम भजन में, जो सुख पाया राम भजन में, वो सुख नाही अमीरी में. मन लागो मेरो राम फकीरी में,
मन लागो मेरो राम फकीरी में माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद मनाला गो छंद मनाला गो छंद. चांगलं वळण लावावं त्या मनाला संतांनी. नित्य गोविंद गोविंद लावी मना पिसे गोविंदाचे. ही काळजी संतांनी घेतली. चांगल्या मनाला त्या चांगलं वळण या ठिकाणी लावावं. आणि मन हा मोगरा अर्पुण ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मनाचं समर्पण मनानं दास तुकोबराय होतात. मग दास होण्याची पद्धती आहे कायेनं वाचेनं आणि मनानं. कायेनं वाचेनं मनानं समर्पण केल्यानंतर या पद्धतीनं दास झाल्यानंतर काय लाभ होतो तुकोबराय तर काम क्रोध त्यास बाधित ना. काम क्रोधादी विकाराची बाधा त्या दासाला साधकाला कदापि होणार नाही. ही सर्वात मोठी प्राप्त होणारी फलश्रुती आहे बरं का. जीव हा या विकारांच्या ताब्यात आहे. हे विकार साधू संतांच्या ताब्यात आहे. फार मोठी गमतीची गोष्ट आहे. तुम्ही आम्ही याच्या ताब्यात आहोत, विकारांच्या ताब्यात. आणि विकार मात्र साधू संतांच्या ताब्यात आहे. रस्त्याच्या कडीला शाळा आहे, मधली सुट्टी झाली, सर्व पोरं ग्राउंडवर मैदानावर खेळतायत. आणि रस्त्यानं अचानक 2-4 पोलिसांच्या गाड्या सुटल्या. सगळे भराभर पोलीस गाड्यांच्या खाली उतरले. चौकून पोलिसांचा घोळकांमध्ये 2 जण त्यांनी पकडून चालवले. 2 मुलं पळत सरांकडे गेले. सरांना बाहेर बोलवून आणलं. सर नेमकं हे काय चित्र आहे, काय प्रकरण आहे, आम्हाला समजावून सांगा. तेव्हा सरांनी पोरांना समजावून सांगितलं, बाळांनो ते आजूबाजूला आहेत ते कोण आहेत, पोलीस आहेत. आजूबाजूला आहे ते पोलीस आहेत. त्या पोलिसांच्या मधोमध 2 जण जे आहेत ना ते गुन्हेगार आहेत, ते चोर आहेत. आणि हे पोलीस काय करतात, त्या चोरांना त्यांची गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुरुंगात टाकण्यासाठी घेऊन चालले. अर्थात ज्यांच्या आजूबाजूला पोलीस असतात ते कोण असतात, तुम्ही जागण्यात ना. ज्यांच्या आजूबाजूला पोलीस असतात ते कोण असतात, चोर असतात. आता ही शिकवण त्या दिवशी पोरांना भेटली. मध्ये एक 8-15 दिवस गेले. परत तेच चित्र समोर उभं राहिलं. आता फक्त थोडासा फरक असा होता की त्या गावात एक मोठा मंत्री त्या दिवशी यायचा होता बरं का. मोठा मंत्री त्या दिवशी येणार होता. मंत्री महोदयांचं आगमन झालं. त्या दिवशी तर 2-3च गाड्या होत्या, पण आज 10-15 गाड्या होत्या बरं का पोलिसांच्या. 10-15 गाड्यातले भराभर पोलीस खाली उतरले. हे मोठा पोलिसांचा ताफा चाललाय. आणि मध्ये एक माणूस चाललाय पांढरे कपडे घातलेला बरं का. पांढरे कपडे घालून एक माणूस चाललाय. परत मधली सुट्टी झालेली पोरं खेळण्याच्या नादात एका पोरानं पाहिलं आणि ते पळत सरांकडे गेलं. सर त्या दिवसाचं तरी लहान होता, आज लईच मोठा चोर आलाय बरं का. पटकन तुम्ही पळत चला. आता मोठा चोर आलाय असं पोरानं बोलल्यानंतर शिक्षकांना थोडंसं मनोमन कौतुक वाटलं बरं का. काय मनोमन कौतुक वाटलं. सरांनी देखील सांगितलं, बाळांनो त्या दिवशी 2-3च गाड्या होत्या, आज 10-15 पोलिसांच्या गाड्या आहेत. म्हणजे त्या दिवशी पोलीस कमी होते, म्हणजे ते लहान चोर होते. आज पोलिसांची संख्या जास्त आहे, म्हणजे हा सर्वात मोठा चोर आहे. फक्त त्या दिवशीचा चोर आहे, आजचा सुद्धा चोर आहे. फक्त या 2 चोरांमध्ये फरक असा आहे की त्या दिवशीच्या पोलिसांच्या ताब्यात चोर होता आणि आजचे पोलीस या चोराच्या ताब्यात आहेत बरं का. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं त्यांनी पंक्तीचा भरपूर असा फायदा घ्या, वापर घ्या. भिन्नता आहे, फरक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही जीव या विकाराच्या ताब्यात आहोत, पण ही विकार मात्र साधू संतांच्या ताब्यात आहे. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रिया
विठ्ठलाचे धनी आम्ही झालो गोसावी काम नाही झालो पाही रिकामा. या काम क्रोधादी विकारांवर अधिराज्य संतांनी नामाच्या भजनाच्या माध्यमातून या ठिकाणी गाजवावं. विकारांवर अधिराज्य गाजवतात यात विशेष नाही, यात नवल नाही. ज्या देवाचे दास झाले त्या देवावर सुद्धा आपली सत्ता गाजवणारे संत या महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये जन्माला आले. त्यामध्ये एक परिचयाचं आवडीचं महिला संतांमध्ये गोड विशेष नाव म्हणजे माझ्या जनाबाई महाराजांचं बरं का. किती सत्ता गाजवावी तिनं देवावर. असशील तू तुझ्या घरचा देव, मला घेणं देणं नाही. परखड बोलतात. एकाही अक्षराची ओळख नसलेल्या निरक्षर जनाबाईंची भक्ती काय टोकाला जाऊन पोहोचली आहे की विश्वाच्या मालकाला सुद्धा त्यांनी जाब विचारावा. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. ह्या बिघडवलेल्या गोष्टी सुधारून दे. जाब विचारणाऱ्या विश्वाच्या मालकाला भक्त जन्माला आला महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये, तो म्हणजे माझ्या जनाबाईच्या रूपानं. जनाबाई महाराजांची भक्ती काय भूमिकेला जाऊन पोहोचली, काय टोकावर जाऊन पोहोचली. विकारावर अधिराज्य गाजवतात यात विशेष नाही, यात नवल नाही. देवावर सुद्धा स्वतःची सत्ता गाजवतात. अशा या भक्तांची भक्ती आणि त्या भक्तीचा एक आदर्श आपल्याही डोळ्यासमोर असावा. ज्या देवाचं दास व्हायचंय त्याच्यासाठी अजून काय करावं लागेल तुकोबराय सांगतात. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. त्या भगवंतावर विश्वास आम्हाला ठेवावा लागेल. आणि मग विश्वास ज्या दिवशी ठेवू सर्व विकारांवर आम्ही आमची सत्ता गाजवू. ज्या दिवशी त्या विठ्ठलाचं काया वाचा मनानं समर्पण करू त्या दिवशी मात्र एक विशेष असं अजून एक गोष्ट घडली जाईल. आता ही गोष्ट घडविण्याकरिता सुद्धा त्या भक्ताला दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे. चित्त निर्मळ करून देवाचं नाम घ्यावं लागेल. पण चित्त जर निर्मळ करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा देवाचं नावच घ्यावं लागतं बरं का. ज्याचं चित्त निर्मळ आहे तो देवाचं नाव घेतो आणि चित्त निर्मळ करण्याकरिता देवाचं नावच या ठिकाणी घ्यावं लागतं. ते संसारातल्या गप्पानं निर्मळ होणार नाही. देवाचं चिंतन करा. साधू संत अखंड देवाच्या नामामध्ये दंगलेले आहे, रमलेले आहे. अशा या साधू संतांचं मृदू सबाई नवनीत तैसे सज्जनाचे चित्त मला वाचायला मिळालं. नवनीताप्रमाणे या सज्जनांचं चित्त आहे. अखंड देवाचं नाम माझ्या तुकोबऱ्यांनी जीवनामध्ये करावं आणि त्याचा परिणाम पाहायला मिळाला की तिथे त्या हृदयाच्या मंदिरामध्ये विश्वाच्या मालकानं येऊन त्या ठिकाणी स्थायिक व्हावं, त्या ठिकाणी येऊन वास करावा. ते आम्हाला देखील या ठिकाणी करावं लागेल. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळा, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळा, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळा, तुका म्हणे म्हणे चित्त करा रे निर्मळ,
राहिते क्या बात है. एवोनी गोपाळ गोपाळ आ विश्वासितों करी स्वामी बरिसाता विश्वासितों करी स्वामी बरिसाता स्वामी बरिसाता स्वामी बरिसाता विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 रखुमाई